हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण इंग्लिशचा पूर्ण सेक्शनच बघणार आहे. माझ्या मागे तुम्हाला रीडिंग कम्प्रिहेन्शनचा एक पॅसेज दिसतोच आहे. याच्या व्यतिरिक्त त्याच्यात अजून काही क्वेश्चन्स असणार आहे. तर जसे जसे हे क्वेश्चन्स येतील आपण तसं त्याचे उत्तर डायरेक्टली इथेच फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर कसं करता येतील या विषयावर पण जरा चर्चा करू. ठीक आहे. तो लेट अस स्टार्ट विथ टुडेज लेक्चर. काय आहे आपल्या पुढे? आपल्या समोर एक आहे रीडिंग कम्प्रिहेन्शनचा पॅसेज. पहिले तर बघून घ्या हा पॅसेज कशाबद्दल आहे. आफ्टर अ गॅप ऑफ ओव्हर 7 months द जीएसटी काउन्सिल वगैरे असं काहीतरी दिसत आहे. तर जीएसटी काउन्सिल आहे. पुढे वाचलं तर तुम्ही निर्मला सीतारामन वगैरे असं दिसत आहे नाव, फायनान्स मिनिस्टरचं नाव. आपण काय करू, आपण पहिले क्वेश्चन्स वाचून घेऊ. त्यांनी आपल्याला एक अंदाज येईल की आपल्याला एक्झॅक्टली काय काय पॅसेजमध्ये वाचायचं आहे त्या हिशोबाने. तो लेट अस फर्स्ट रीड दी क्वेश्चन्स. तर याला स्क्रोल करू आणि खाली इथे आपल्याला आता क्वेश्चन्स दिसत आहे. काय पहिला फर्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अन अँटोनिम फॉर द वर्ड हॉबल्ड अकॉर्डिंग टू द पॅसेज. हॉबल्ड हा वर्ड पॅसेजमध्ये असेल, त्याचा आपल्याला अँटोनिम शोधायचा आहे. एवढं लक्षात घ्या, अँटोनिम शोधायचा आहे. पहिले पॅसेज बघू, त्याच्यात हॉबल्ड कुठे, इथे हॉबल्ड हा दिसला आपल्याला. ठीक आहे. तर आता हॉबल्ड ज्या लाईनमध्ये आहे ती लाईन पूर्ण वाचू. तर इथून सुरू होते आहे ती लाइन इन पासून है ना. तो यहाँ से लाइन पढ़ेंगे. इन द इंटरवीनिंग पीरियड द इकॉनॉमी ऑलमोस्ट सर्ज्ड बैक टू नॉर्मलसी बिफोर बीइंग हॉबल्ड अगेन बाय द सेकंड वेव ऑफ इन्फेक्शन्स. म्हणजे काय म्हटलंय की मधला जो काळ होता या काळात काय झालं, इकॉनॉमी नॉर्मलसीला आली बिफोर बीइंग हॉबल्ड अगेन बाय द सेकंड वेव ऑफ इन्फेक्शन्स. पण इन्फेक्शनची सेकंड वेव आल्यानंतर पुन्हा इकॉनॉमी गड्ड्यात गेली. म्हणजे हॉबल्ड म्हणजे काय, गड्ड्यात गेली, हालत खराब हो गई उसकी, असं काहीतरी अर्थ आहे. तर हॉबल्डचा अर्थ आहे हालत खराब होना, गड्ड्यात जाणे, पुन्हा म्हणजे पटरी पे आई थी पटरी से फिर से नीचे उतर गई, असा काहीतरी अर्थ त्याचा असणार आहे. तर पटरी से नीचे उतर गई असा जर अर्थ आहे तर आपल्याला अँटोनिम शोधायचा आहे. म्हणजे पटरी पे आना, हालत बुरी होनाचा अपोजिट काय होईल, हालत अच्छी होना. तर चांगल्या अर्थाचा शब्द आपल्याला पाहायचा आहे. तो लेट अस नाउ लुक ॲट दी ऑप्शन्स वी हॅव. ऑप्शन्स काय काय आपल्याकडे ऑप्शन आहे रिलेंटेड. रिलेंटेड म्हणजे हालत चांगली होणे असा तर अर्थ नाहीच आहे. टॅगर्ड, टॅगर्ड म्हणजे लडखडाना, पटरी से नीचे उतरना असाच अर्थ होतो त्याचा. ऑल्टर्डचाही अर्थ मोर ऑर लेस तसाच होतो है ना. आणि अबेटेड, अबेटेडचा अर्थ नाही होत तसा. अबेटेडचा अर्थ होतो एनकरेजमेंट देणे वगैरे या अर्थाने येतो. तर चांगल्या अर्थाचा जो शब्द आहे तो इथे एकच आहे, अबेटेड. त्याच्यामुळे अबेटेड कॅन बी युअर आन्सर. आता हा विषय असा आहे की इथे तुम्ही पॅसेज अजूनही वाचला नाही आहे, एकच लाईन वाचली आणि इथे वोकॅबलरीचं एका प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही देऊन दिलं. ठीक आहे. तो इसको लेटस मार्क दिस एज युअर आंसर. इसको यहीं पे मार्क कर लेते अपन. ठीक आहे. दिस युअर आंसर. आता चालू सेकंड क्वेश्चनवर. सेकंडमध्ये काय म्हटलं आहे, अ सेंटेन्स गिवन is divided into 4 parts. Out of 4 parts, 1 part may or may not have an error. If there is an error, mark E as your answer. तर आपल्याला एरर फाइंड आउट करायचा आहे बेसिकली. आता 4 पार्ट्समध्ये डिवाइडेड आहे हे सेंटेन्स. आता हे जे सेंटेन्स आहे ना हे पॅसेजमधलंच असणार आहे, पॅसेजच्या बाहेरच आता येणार नाही कारण पॅसेजच्या खाली दिला आहे. तर हे सेंटेन्स वाचून घेऊ आणि जेव्हा हे पॅसेजमध्ये येईल ना तेव्हा याला सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे. आता लगेच जायचं नाही पॅसेजमध्ये सेंटेन्स पाहायला. पॅसेज वाचताना जेव्हा हे सेंटेन्स येईल तिथे तेव्हा सॉल्व्ह करू याला. फक्त वाचून घ्या कशाबद्दल आहे. हॅव्हिंग इग्नोर्ड द कॉल बाय सेव्हरल स्टेट्स फॉर अ काउन्सिल मीट ऑल दीज मंथ्स साइटिंग असेंब्ली पोल्स द सेंटर विल नाऊ ऑल्सो हॅज टू कंटेंड विथ स्लाइट चेंज इन इक्वेशन्स. वाचून घ्या, थोडंसं काही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जसं स्टेट्स फॉर अ काउन्सिल, असेंब्ली पोल्स, स्लाइट चेंज इन इक्वेशन्स असं जेव्हा पॅसेजमध्ये दिसेल तेव्हा आपण याला अटेम्प्ट करू. अभी के लिए इसको बाजू में रखो. तीसरा क्वेश्चन वाचू. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस विल कंप्लीट द ब्लँक गिवन इन द पॅसेज. खाली एक सेंटेन्स दिलाय, त्याच्यात पुढे ब्लँक दिली आहे ना. त्याचा तिथे कोणतं वाक्य लागेल हे बघायचं आहे. तर वाक्य वाचून घ्या इथे, मग पॅसेजमध्ये जेव्हा येईल तेव्हा आपण याला सॉल्व्ह करू. वाक्य आहे गिवन द ॲक्रिमनी दॅट ट्रान्सपायर्ड इन इट्स लास्ट फ्यू मीटिंग्स. लास्ट फ्यू मीटिंग्समध्ये काहीतरी ॲग्रीमेंट होती ती ट्रान्सफायर झाली होती.
ओव्हर कशावर होती ती ओव्हर हाऊ द स्टेट्स जीएसटी कंपेन्सेशन ड्यूज फॉर द पॅन्डेमिक इंड्युस्ड लॉकडाऊन टेंटेड 2021 वेअर टू बी मेट आणि नंतर ब्लँक आहे. जेव्हा हे वाक्य पॅसेजमध्ये येईल तेव्हा आपण या ब्लँकचा विचार करू. आता सध्या काही करू नये. आता सध्या फक्त क्वेश्चन्स वाचून घेत आहे आपण. ठीक आहे. नेक्स्ट 4th क्वेश्चन. व्हॉट आर दी रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्टेट्स टू फिगर आउट नाउ ऑन द सेकंड वेव्ह अकॉर्डिंग टू द पॅसेज. आता याच्यात काय म्हटलं आहे, स्टेट्सच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहे या सेकंड वेव्ह ऑफ इन्फेक्शनमध्ये, असं पॅसेजनुसार म्हणजे पॅसेजनुसार असं आहे. काय आहे तर आपल्याला बघा काय करायचं, तुम्ही रफ पेजमध्ये याची नोट घेऊन ठेवू शकता. तसं फर्स्टमध्ये काय करायचं होतं आपल्याला, व्होकॅब्लरीवाला क्वेश्चन होता, हा तर आपला सॉल्व्ह झाला. सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला एरर स्पॉट करायचा आहे, हा आपण जेव्हा येईल तेव्हा वाचू. तिसऱ्यामध्ये आपल्याला त्या ब्लँकला फिल करायचं आहे. ठीक आहे. चौथ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टेट्सच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, स्टेट्स रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे हे बघायचे आहे. तर हे तुम्ही तुमच्या रफ पेजवर नोट करून ठेवू शकता, म्हणजे पॅसेज वाचताना जरा सोपं जाईल. नेक्स्ट, हाऊ मच % टॅक्स इज इम्पोज्ड ऑन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स ऑलरेडी अकॉर्डिंग टू द पॅसेज. ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर्स इथे नाही, ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर्सवर किती % टॅक्स इम्पोज केला आहे असं विचारलं आहे. आता या प्रश्नाचं उत्तर हे डायरेक्टली तुम्हाला मिळू शकतं. हे कशावरनं बघता येईल आपल्याला, कशावरून लक्षात येतं, पर्सेंटेजवरनं. इथे 5% आहे, 12% आहे, 10%, 11%. हे पॅसेजमध्ये लगेच दिसू शकतात, म्हणजे ते आजूबाजूचे वाक्य वाचून आपण याचे उत्तरं लगेच देऊ शकतो. तो इसको कैसा करेंगे आपण, याला आपण डायरेक्ट पॅसेजमध्ये कुठे काही पर्सेंटेज वगैरे दिसतात का बघा. हे मला इथे 12%, 5% दिसत है ना. तो अपन क्या करेंगे, ये सेंटेंस पढ़ लेंगे पहले. इवन मोर प्रेसिंग इज द डिमांड टू ड्रॉप जीएसटी ऑन मटेरियल टू बॅटल द पॅन्डेमिक इंक्लूडिंग 12% टॅक्स ऑन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स. इथे कॉन्सन्ट्रेटर्स आहे, तिकडे कॉन्ट्रॅक्टर्स दिलं होतं, तो क्वेश्चन टाइप करताना चुकला आहे. ठीक आहे. तो इंक्लूडिंग द 12% टॅक्स ऑन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 5% ऑन वॅक्सिन्स अँड ऑन रिलीफ सप्लाईज फ्रॉम अब्रॉड. तर 12% टॅक्स ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सवर म्हटलं आहे. तर आपण काय करू, याचं उत्तर इथेच मार्क करू शकतो आपण. तो इसका आन्सर यही मार्क कर दिया, हो गया. म्हणजे पहा, 2 प्रश्नांचे उत्तरं तुमचे ऑलरेडी झाले आहे. पूर्ण पॅसेज वाचायचंच आहे अजून. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी इन्फर्ड फ्रॉम द पॅसेज. पॅसेजचा इन्फरन्स काय आहे, तर हे पॅसेज वाचल्यावरच सांगता येतं, आधी नाही सांगता येत है ना. तर याला तेव्हा सॉल्व्ह करू आपण, आता सॉल्व्ह करायची गरज नाही. 7th, हाऊ द स्टेट्स वुड रिकम्पेन्स ड्यूज बाय द सेंटर अकॉर्डिंग टू द पॅसेज. पॅसेजनुसार स्टेट्सला म्हणजे राज्यांना सेंटर कशा प्रकारे कंपेन्सेट करणार आहे, म्हणजे ड्यूज कंपेन्सेट कशा प्रकारे करणार आहे असा प्रश्न आहे. तो उसका आन्सर अपने को पैसेज में मिलेगा. तर आता तुम्ही एक शॉर्ट रिव्हिजन याची करून घ्या, बघ कसं होते. मी तुम्हाला एकदा शॉर्ट रिव्हिजन करून सांगतो याची सगळ्याची. फर्स्ट व्होकॅब्लरीवाला होता, हा आपला सॉल्व्ह झाला. सेकंड आणि थर्ड, सेकंडमध्ये एरर शोधायचा आहे, याच्यात आपण काय करू, पॅसेज वाचू एरर शोधायच्या वेळेस. थर्डमध्ये ब्लँक आहे, हा पॅसेज सॉल्व्ह करतानाच मिळेल. चौथ्यामध्ये आपल्याला कशाचं उत्तर बघायचं होतं, स्टेट्सच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहे याचं, है ना. स्टेट्सच्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्याकडे हे रफमध्ये लिहून असलं तर अजून सोपं जाईल. पाचवा आपला ऑलरेडी सॉल्व्ह झाला आहे. ठीक आहे, इट इज ऑलरेडी डन. 6व्यात काय म्हटलं आहे, इन्फरन्स काय आहे ते सांगायचं आहे आपल्याला. तर हा पॅसेज वाचल्यावरच सॉल्व्ह होऊ शकतो. सॉरी, 5वा झाला आहे हा. इन्फरन्सवाला कोणता आहे, 6th आहे. 6thमध्ये आपल्याला इन्फरन्स करायचा आहे. 7thमध्ये काय करायचं आहे, 7thमध्ये आपल्याला सेंटर स्टेट्सचे ड्यूज कसे देणार आहे, स्टेट्स रिकम्पेन्सेट कसे करणार आहे ड्यूज, याच्याबद्दल विचारला. 2 हो गए तुम्हारे. हे शेवटी द्यायचं आहे, हा पण शेवटी करायचा आहे किंवा जेव्हा येईल तेव्हा करायचा आहे, हाही जेव्हा येईल तेव्हा करायचा आहे. तर तुम्हाला बेसिकली पॅसेजमध्ये 2च प्रकारचे उत्तरं शोधायचे आहे. राज्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे आणि सेंटर आणि स्टेट, सेंटर स्टेटला रिकम्पेन्स कसा करणार आहे.
अब वी विल रीड द पॅसेज. ठीक आहे, तुमच्याकडे आय होप या सगळ्या गोष्टीची आता नोट असेल. ठीक आहे, तो अब वी विल रीड दी पॅसेज. बघू पॅसेजमध्ये काय म्हटलं. आफ्टर अ गॅप ऑफ ओव्हर 7 months, the GST Council will now meet on May 28. Finance Minister Nirmala Sitharaman announced last Saturday that the council, expected to meet every quarter, has taken possibly the longest pause in its functioning, does not set a good precedent. है ना, आतापर्यंत हा सगळ्यात जास्त वेळ राहिलेला आहे काउन्सिलच्या मीटिंग्स मधला. गिवन द ॲक्रिमनी दॅट ट्रान्सपायर्ड, हां बघा, हे गिवन द ॲक्रिमनीवाला आपलं सेंटेन्स होतं. ब्लँकचा अर्थ आपल्याला काढायचा होता. गिवन द ॲक्रिमनी दॅट ट्रान्सफर्ड इन इट्स लास्ट फ्यू मीटिंग्स, म्हणजे काय, मागच्या काही मीटिंग्समध्ये जे काही वाद होते, ॲक्रिमनी म्हणजे फ्रिक्शन किंवा वाद अशा प्रकारचे. ओव्हर कशावर, ओव्हर द स्टेट्स जीएसटी कंपेन्सेशन, राज्यांना जीएसटीचं कंपेन्सेशन, ते जे ड्यूज आहे ते मिळाले नाही किंवा मिळाले याच्यावर वाद होता. जीएसटी कंपेन्सेशन ड्यूज फॉर पॅन्डेमिक इंड्यूस्ड लॉकडाऊन डेंटेड 2021 वेअर टू बी मेट, है ना, या ड्यूजला मीट करायचं होतं. म्हणजे हे ड्यूज परत द्यायचे होते सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्नमेंटला. याच्याबद्दल ऑलरेडी काय होतं, एक थोडासा फ्रिक्शन होतंच, म्हणजे छोटे मोठे वाद चालूच होते. आता त्याच्या पुढे काय झालं असेल ते आपल्याला बघायचं आहे. तो आता आपण काय करू, आपण जाऊ ऑप्शन्सला. त्याच्या पुढे काय झालं असेल याच्यासाठी आपल्याला ऑप्शन्समध्ये जावं लागेल. वाद, छोटे मोठे वाद आधीच होते असं म्हटलंय, तर त्याच्यामुळे त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. गव्हर्न्ड बाय द जीएसटी काउन्सिल विच कन्सिस्ट्स ऑफ फायनान्स मिनिस्टर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड ऑल द स्टेट्स, याचा काही संबंध नाही वाटत आहे वरच्या वाक्याशी. विच वॉज ऑल्सो टास्क्ड, विच वॉज म्हणजे कोण, हे दिलं नाही आहे. तर विच वॉज ऑल्सो टास्क्ड विथ पुटिंग इन प्लेस द बॅक एंड टेक्नॉलॉजी अँड लॉजिस्टिक्स, याचाही काही संबंध दिसत नाही आहे. सी वाला वाचू. द लॉंग ब्रेक मेक्स सेंटर स्टेट इक्वेशन्स इवन मोर ऑकवर्ड. हे असू शकतं, कारण याच्याबद्दल आपण आधीच्याच वाक्यात म्हटलं की जीएसटी काउन्सिलची मीटिंग दर क्वार्टरला होत असते, पण यावेळेस झाली नाही, म्हणजे वेळ लागला बा. त्यावेळेस जेव्हा पॅसेज बद्दल लिहिलं गेलं होतं तर तेव्हा जास्त वेळ लागला आणि ऑलरेडी फ्रिक्शन आहे. मग आता काय होऊ शकतं, याच्यामुळे सिच्युएशन इवन मोर ऑकवर्ड होऊ शकते. उशिरा भेटल्यामुळे ही सिच्युएशन अजून ऑकवर्ड होऊ शकते. त्याच्यामुळे या थर्डवाला क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काय सांगू शकता, सी आहे असं सांगू शकता, कन्फर्म सांगू शकता आधी, है ना. पुढचंही एकदा ऑप्शन बघून घ्यायचं का कन्फर्म करायला. पुढच्या ऑप्शनमध्ये काय म्हटलं आहे, द टॅक्स रेट्स रूल्स रेग्युलेशन्स आर गव्हर्न बाय जीएसटी काउन्सिल. शक्यच नाही, याचं काही लागूच शकत नाही. एकच उत्तर बसतं इथे, कोणतं, द लॉंग ब्रेक मेक्स सेंटर स्टेट इक्वेशन्स इवन मोर ऑकवर्ड, कारण याच्याबद्दल ऑलरेडी दिलं होतं. नाउ लेट अस गो टू दी रिमेनिंग पॅसेज. स्टेट्स लेटर रिलक्टंटली agreed to center's proposal to raise 1.1 lakh crore of GST recompense dues through special market borrowings. काहीतरी लाईट लागला का तुम्हाला. हे रिकम्पेन्स ड्यूज बद्दल चर्चा झाली होती है ना. इथे रिकम्पेन्स ड्यूज याच्याबद्दल चर्चा, म्हणजे आपल्याला एक प्रश्न आहे की सेंटर आणि स्टेटमध्ये रिकम्पेन्स ड्यूजचा काहीतरी विषय होता तो. तर तो क्वेश्चन कोणता आहे बघून घेऊ एकदा. शेवटचा क्वेश्चन होता तो 7 नंबरचा. तुमच्याकडे रफमध्ये जर लिहून असलं ना, इट हेल्प्स अ लॉट. पहा काय म्हटलं आहे, हाऊ द स्टेट्स वुड रिकम्पेन्स ड्यूज बाय द सेंटर. वुड बी पाहिजे इथे. हाऊ द स्टेट्स वुड बी रिकम्पेन्स ड्यूज बाय द सेंटर अकॉर्डिंग टू पॅसेज. सेंटर स्टेट गव्हर्नमेंटला ड्यूज कसे देणार आहे, कसे देणार आहे बघू बरं आपण कसे देणार आहे. हां, कसे देणार आहे. सेंटर्स प्रपोजल, सेंटरचं काय प्रपोजल आहे, टू रेज 1.1 lakh crore ऑफ जीएसटी रिकम्पेन्स ड्यूज थ्रू स्पेशल मार्केट बोरोइंग्स आफ्टर फायनान्स मिनिस्ट्री बॅक्ड ऑफ फ्रॉम इन्सिस्टिंग दॅट स्टेट रेज दिस लोन्स डिरेक्टली. पहिले तर म्हटलं होतं की स्टेट्सनी स्वतःच रेज करून घ्यावे बा, पण आता काय म्हणत आहे, स्पेशल मार्केट बोरोइंग मधून आम्ही काढून तुम्हाला देऊ. तर स्पेशल मार्केट बोरोइंगवाला ऑप्शन आहे का आपल्याकडे. आपल्याकडे ऑप्शन
स्पेशल मार्केट बोरोइंग वाला ऑप्शन बी वाला ऑप्शन है, दैट इज योर आंसर। ठीक है, अब वापस चलते बचा हुआ पैसेज पढ़ने को। तर तुमच्या पॅसेजमध्ये जसं जसं उत्तर तुम्हाला येत जाईल तसं तसं त्या त्या क्वेश्चनला जाऊन त्याचा आन्सर मार्क करून द्यायचा। आणि याच्यासाठी तुमच्याकडे तुमच्या रफ शीटमध्ये क्वेश्चनच्या शॉर्टमध्ये नोट्स असणे खूप आवश्यक आहे। ठीक आहे, आगे चलते। कुठे होतो आपण? हां, स्पेशल मार्केट बोरोइंग इथपर्यंत झालं होतं। नाउ इन द इंटरव्हिनिंग पीरियड द इकॉनॉमी ऑलमोस्ट सर्ज बॅक टू नॉर्मलसी बिफोर बीइंग हॉबल्ड अगेन बाय द सेकंड वेव ऑफ इन्फेक्शन्स। हे वाचलं आहे ऑलरेडी। अँड अनलाइक द फर्स्ट वेव देअर इज ग्रेटर ओनस ऑन स्टेट। पहिल्या वेवमध्ये एवढं प्रेशर नव्हतं स्टेट्सवर, पण दुसऱ्या वेवमध्ये आहे ग्रेटर ओनस ऑन स्टेट्स। नाउ टू कॉन्फिगर आउट एवरीथिंग, सब देखना पड़ेगा स्टेट्स को। फ्रॉम व्हाट मोबिलिटी रिस्ट्रिक्शंस टू पुट इन प्लेस, कौन सी मोबिलिटी रिस्ट्रिक्शंस डालने हैं, टू वैक्सीनेशन सीक्वेंसिंग एंड बिगर हेडेक ऑफ सोर्सिंग इनफ वैक्सीन्स फ्रॉम विद इन और आउटसाइड इंडिया। इंडिया से और बाहर से स्टेट्स वैक्सीन्स लेना कि नहीं लेना, ये सारी चीज देखना है। प्रश्न आठवला का आता नोट्स मधला की राज्यांवर कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहे, म्हणजे स्टेट्स की कौन सी रिस्पॉन्सिबिलिटीज है। तो स्टेट्स की रिस्पॉन्सिबिलिटीज कौन सी है? मोबिलिटी को रिस्ट्रिक्ट करना, वैक्सीनेशन की सीक्वेंसिंग करना, और बड़ा हेडेक है कि वैक्सीनेशंस की सोर्सिंग करना। अब लेट अस गो टू क्वेश्चन। कौन सा क्वेश्चन था वो? 4 नंबर का क्वेश्चन था एज फार एज आई रिमेंबर। व्हाट आर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द स्टेट्स? टू वैक्सीनेशन सीक्वेंसिंग, येस दिस इज योर आंसर, है ना। हे वैक्सीनेशन सीक्वेंसिंग हे तर केलंच होतं। टू इन्क्रीज लॉकडाऊन इन रिस्पेक्टिव्ह स्टेट्स, हे नाही दिलं आहे कुठे। मोबिलिटी रिस्ट्रिक्ट करा एवढंच म्हटलं होतं, हे नाही येणार। हां, सोर्सिंग इनफ वॅक्सिन्स फ्रॉम विद इन और आउटसाइड इंडिया हे होतं। तो योर आंसर इज 1 and 3। 1 and 3 वाला ऑप्शन कोणता आहे आपल्याकडे? बोथ 1 and 3, ए शुड बी योर आंसर। ठीक है, अब ये भी हो गया। तो कौन से हो गए अपने? आता फर्स्ट वाला केला आपण, सेकंड वाला झालं, थर्ड एरर वाला झालं होतं ना आपलं, झालं आहे बहुतेक। थर्ड वाला झालं, एरर वाला व्हायचा बहुतेक, थर्ड झालं आपलं। बरं बघू कोणते कोणते झाले ते। थर्ड नाही, हे व्हायचंच आहे आपलं अजून। ठीक आहे, फर्स्ट झालं, थर्ड झालं, फोर्थ झालं आता आपलं, फिफ्थ ऑलरेडी होऊन आहे, आणि सेवन्थही झालं। तो अब बचा अपना सिर्फ सेकंड और सिक्स्थ, तो ही बचा। ठीक है, तो लेट अस कंटिन्यू रीडिंग द पैसेज। हां, आता कुठे म्हटलं आहे? ठीक है, सोर्सिंग इनफ वैक्सीन फ्रॉम विद इन और आउटसाइड इंडिया। नेक्स्ट आगे चलते। अ काउन्सिल मीटिंग बिफोर और आफ्टर द युनियन बजेट, म्हणजे काउन्सिल मीटिंग जर झाली असेल चांगलं झालं असतं, बिफोर अँड आफ्टर बजेट, कुड हॅव हेल्प सूद स्टेट्स फ्रेड नर्व्स। स्टेट्सला जे टेन्शन आहे ते जरा कमी झालं असतं। हॅव्हिंग इग्नोर्ड द कॉल बाय सेव्हरल स्टेट्स फॉर अ काउन्सिल मीटिंग ऑल दीज मंथ्स, साइटिंग असेंब्ली पोल्स काहीतरी वाचल्यासारखं वाटतंय। द सेंटर विल नाउ ऑल्सो हॅज टू कंटेंड विथ स्लाइड चेंज इन इक्वेशन्स। हे स्लाइड चेंज इन इक्वेशन्स वाला विषय वाचला आहे आपण, आठवतं का? हे वाक्य क्वेश्चन नंबर 2 जिथे आपल्याला एरर स्पॉट करायचा ते वाक्य आहे, पडले ते शांतीसे पडलो। हॅव्हिंग इग्नोर्ड द कॉल बाय सेव्हरल स्टेट्स फॉर काउन्सिल मीटिंग ऑल दीज मंथ्स, साइटिंग द असेंब्ली पोल्स, द सेंटर विल नाउ ऑल्सो हैज टू कंटेंड विथ अ स्लाइड चेंज इन इक्वेशन्स। अब लेट अस गो टू क्वेश्चन 2। वाक्य चेक करून घ्या। हॅव्हिंग इग्नोर्ड द कॉल बाय सेव्हरल स्टेट्स फॉर अ काउन्सिल मीट दिला इथे, मीट इथे काय दिलाय? हे मीट दिलाय। वरच्या वाक्यामध्ये काय दिलाय? मीटिंग दिलाय, काउन्सिलची मीटिंग। सगळीचकडे पूर्ण पॅसेजमध्ये काउन्सिलची मीटिंग दिलाय। सो दिस इज वेअर द एरर इज। कुठला पार्ट आहे हा? बी वाला। तो बी इज योर आंसर, ये तुम्हारा आंसर हो गया। तो ठीक, चलो आता फक्त एक क्वेश्चन राहिला, इन्फरन्स। अशा केसमध्ये आता जसं एकच क्वेश्चन राहिला आणि पॅसेज किती बाकी आहे तुमच्याकडे वाचायचा? अजून अर्धा पॅसेज वाचायचा बाकी आहे आणि एकच क्वेश्चन बाकी आहे इन्फरन्स वाला। अशा केसमध्ये तुम्ही एक पाऊल घेऊ शकता की हा स्किप केला, बाकी पूर्ण सेक्शन आधी सोडवून घेतला आणि मार्क फॉर रिव्ह्यू करून घ्या आणि नंतर वापस येऊन मग तो क्वेश्चन सोडवू शकता वेळ असेल तर। ठीक आहे, अर्धा पॅसेज आणि एकच क्वेश्चन बाकी आहे, तर तेवढा तो क्वेश्चन तेवढा पुरता स्किप करू शकता, क्योंकि समय इम्पॉर्टंट है। पण आपण इथे सध्या तसं नाही करू, आपण सॉल्व करून घेऊ।
ठीक आहे, आपण वाचून घेऊ पूर्ण. The elan of re-elected state governments apart, a large state such as Tamil Nadu can no longer be expected to toe the center's line. There is much big ticket pending work on council's plate, but from state's perspective, it would be necessary to get clarity on the modalities for receiving the rupees 63,000 crore GST compensation still due to them, along with this year's dues, in a timely manner. Cash flow visibility would help them gear up better, be it for vaccines or subsequent COVID-19 waves. Even more pressing is the demand to drop GST on material to battle the pandemic, including 12% tax on oxygen concentrators, 5% on vaccines, and on relief supplies from abroad. हे डिमांड आहे टू ड्रॉप GST, 5% वॅक्सिन्सचा ड्रॉप करायचा असं म्हटलं आहे. मिसेस सीतारमण रिस्पॉन्डेड विथ अ ट्वीट स्टॉर्म to a missive on issue from West Bengal CM to the Prime Minister. This suggests an irascible approach on an issue that more states are raising. Tax experts believe solutions are possible to reduce the GST burden. GST चं burden reduce करण्यासाठी solution possible आहे. The center had dropped GST on sanitary napkins. Center ने sanitary napkins वर GST कमी केला. After strongly defending the tax defend ही केला पण तो कमी पण केला. With one stated worry being cheap imports, बहुत कम import cheap में import हो जाएगा. In the case of vaccines and critical supplies, the more the imports, the merrier it is now. आता जेवढं import करा तेवढं चांगलं, कारण त्याच्यावरचा टॅक्स काय करण्यात आला, कमी करण्यात आला. That is that the GST revenue will be shared with the states may be factually correct. GST चा revenue जो शेअर करण्यात ते करेक्ट आहे, पण but surely neither the states nor the center is eyeing COVID-19 expense as a fat source of revenue. त्यांचं असं म्हणणं आहे की कोणीच हा जो टॅक्स त्या वॅक्सिन्सवर वगैरे इम्पोज केला आहे किंवा क्रिटिकल मटेरियल जे आहे त्याच्यावर इम्पोज केला आहे ते कमी केला आहे, पण इम्पोज तर केला आहे, पण त्याच्यातनं सेंटर आणि स्टेटची अर्निंगही होणार आहे. पण मुख्य मुद्दा असा आहे की अशा कॅलॅमिटीच्या स्टेटमध्ये, अशा प्रॉब्लेममध्ये हा जो टॅक्स आहे हा अर्निंग सोर्स म्हणून तरी ना राज्य ना सेंट्रल गव्हर्नमेंट कोणी पण याला बघत नसेल बा, असं म्हणत आहे बेसिकली, है ना. अन अकोमोडेटिव्ह अप्रोच फ्रॉम सेंटर कुड एन्श्योर इंडियाज फिस्कल फेडरलिझम फ्रेमवर्क डज नॉट सफर अन इरिट्रिव्हेबल ब्रेकडाऊन इन दिस कॅलॅमिटस जंक्चर. अशा कॅलॅमिटीच्या वेळेस हे फेडरलिझमचं जे फ्रेमवर्क आहे ते डिस्टर्ब होणार नाही असं म्हणत आहे. ठीक आहे, एवढा पॅसेज वाचला. आता तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर द्यायचं, व्हॉट इज द इन्फरन्स, व्हॉट कॅन बी विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी इन्फर्ड फ्रॉम द पॅसेज. पॅसेजवरनं काय इन्फरन्स तुम्ही काढू शकता, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी म्हटल्या आहे, सरळ असं विचारला. द सेंटर हॅड ड्रॉप्ड GST ऑन वॅक्सिन, वॅक्सिनवर GST कमी केला, हे तर बिलकुल केला, सांगितलंच होतं त्यांनी. टॅक्स इम्पोज्ड ऑन सॅनिटरी नॅपकिन इज 5% अँड वॅक्सिन्स आर 12%. नाही, वॅक्सिनवर 12% टॅक्स दिला असं कुठे म्हटलं नाही आहे, कुठेच म्हटलं नाही आहे. सॅनिटरी नॅपकिनवरही किती दिला हेही म्हटलं नाही आहे. वॅक्सिन्सवर 5% म्हटलं आहे आणि एवढं म्हटलं आहे की सॅनिटरी नॅपकिनचा कमी केला, तो ये तो नहीं आएगा सेकंड वाला. ये काउंसिल मीटिंग बिफोर और आफ्टर यूनियन बजेट वुड हैव हेल्प सूद स्टेट स्प्रेड नर्व्स. हे तर सेंटेन्स ॲज इट इज पॅसेजमध्ये दिला आहे. सो द आन्सर कॅन बी बोथ 1 and 3. ठीक आहे, म्हणजे काय, तुमचे हे पूर्ण पॅसेजेसमधले 7च्या 7 क्वेश्चन्स आता सॉल्व्ह झाले. ठीक, आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅसेज सॉल्व्ह करताना मी इन्फरन्सवाला क्वेश्चन, कारण इथे तुम्हाला उत्तर द्यायच्या सगळ्या प्रश्नांचे म्हणून सध्या घेतला, अदरवाइज एग्जाम जर देत असतो त्या केसमध्ये आई वुड हॅव स्किप्ड इट, पहले बाकी का पूरा सॉल्व कर लेता और फिर यहाँ पे वापस आता था. ठीक आहे. दुसरी गोष्ट, क्वेश्चन आधी वाचून घेतल्यामुळे काय होतं, तुम्हाला पॅसेजची आयडिया येऊन जाते की तुम्हाला पॅसेजमध्ये फक्त 3-4च प्रश्नांची उत्तरं शोधावं लागतात. मग एवढं 10-12 प्रश्नांचं लोड घेऊन जावं नाही लागत. इथे तर तसे 7च क्वेश्चन्स होते. ठीक है, नाउ लेट अस सी व्हाट डू वी हैव. ओके, तो अब वी हैव सेंटेन्स रिअरेंजमेंट, एका सिंगल सेंटेन्सच्या फॉर्ममधलं. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, या सेंटेन्स हे छोटे छोटे तुकड्यांमध्ये सेंटेन्स दिला आहे, एक प्रॉपर सिक्वेन्स आपल्याला याचा लावायचा. लेट अस सी काय काय आहे. आता जेव्हा हा असा प्रकारचा क्वेश्चन येतो ना, तेव्हा पहिले बघा की सुरुवात कुठून होऊ शकते, तिथून पकडता येतं तुम्हाला, किंवा ऑप्शनही बघू शकता. ऑप्शन मॅक्सिमम ऑप्शन मला सी वाले दिसत आहे, तर आपण सी वाला ऑप्शनवर पहिले जाऊ शकतो, आणि तो जर नाऊननी सुरू होत असेल तर जास्त चान्सेस आहे. हा सी वाला ऑप्शन आहे तुमचा, म्हणजे हे वाक्य आहे सी वाला.
आणि हे चिल्ड्रन फ्रॉम पुअरेस्ट हाउस होल्ड्स दिसता है, शुरू हो सकता, तो यहाँ से पढ़ते चिल्ड्रन फ्रॉम द पुअरेस्ट हाउस होल्ड्स बेनिफिट द लीस्ट, है ना. पुअरेस्ट हाउस होल्ड मधले चिल्ड्रनला सगळ्यात कमी बेनिफिट होतो. कशापासून, कशापासून, इन न्यू रिपोर्टनी नाही होणार, लिफ्ट मिलियन्सनी नाही होणार, है ना, फॉर ॲडिशनली नाही होणार, फ्रॉम नॅशनल पब्लिक एज्युकेशन फंडिंग यांनी होऊ शकतं, फ्रॉम समथिंग, फ्रॉम फंडिंग यांनी बेनिफिट होऊ शकतो, असा विषय आहे. पुअरेस्ट हाऊस होल्ड बेनिफिट द लीस्ट फ्रॉम नॅशनल पब्लिक एज्युकेशन फंडिंग, म्हणजे कोणतं, सी, सी नंतर ई. सी नंतर ई वाले किती ऑप्शन आहे तुमच्याकडे, हेच एक ऑप्शन दिसत आहे. मग अशा वेळेस काय करायचं की सी आणि ई तुमचे 2 वाक्य लागले ना, आणि तसं वाला आन्सरमध्ये दिसत आहे ना, मग काय करायचं अशा केसमध्ये, याला या सिक्वेन्सला चेक करून घ्या, ठीक आहे. आणि तो जर नसेल तर नो अरेंजमेंट, म्हणजे नो अरेंजमेंटचा तर विषयच नाही, इथे हेच आन्सर असण्याचे चान्सेस आहे, कारण तुमचं सी आणि ई लागत आहे, ठीक आहे. तो ये एक बार बस क्रॉस चेक कर लेते. सी नंतर ई फ्रॉम एज्युकेशन फंडिंग युनिसेफ सेड, मग दिला ए इन अ न्यू रिपोर्ट रिलीज टुडे व्हाईल कॉलिंग, व्हाईल कॉलिंग काय, डी, व्हाईल कॉलिंग डी, व्हाईल कॉलिंग फॉर ॲडिशनल अँड मोर इक्विटेबल, सी, इक्विटेबल इन्व्हेस्टमेंट टू लिफ्ट मिलियन्स ऑफ चिल्ड्रन आउट ऑफ लर्निंग क्रायसिस. 2च वाक्य लागले होते, नंतर आपण फक्त क्रॉस चेक करायला वाचलाय. सो दिस युअर आन्सर, हे तुमचं उत्तर झालं, ठीक आहे. हे करून पाहायचं सेकंडवालं असंच. आता सेकंडवाल्यामध्ये बी वाले जास्त ऑप्शन दिसत आहे मला, हे सध्या इझी लेवलचे आहे म्हणून सांगतोय. बी वाले जास्त ऑप्शन दिसत आहे, तो बी का देख लेते पहिले की बी से ही सुरू होगा असं नाही म्हणत आहे मी, म्हणत आहे बी हा एखाद्या प्रॉपर नाउननी कॉमन नाउननी सुरू होत आहे का वाक्य. तर बी वाला वाक्य कोणतं आहे, हे बी, बी म्हणजे हे त्याच्या आधीचं हे, द गव्हर्नमेंट हॅज ॲलोकेटेड, द गव्हर्नमेंट हॅज ॲलोकेटेड बिलकुल सुरू होऊ शकतं, किंवा रिपेअरनी आणि द अवेलेबिलिटीनी हेफ्टी फंड्सनी तर नाही होणार, ऑफ हॉस्पिटल्सनी पण नाही होणार. तर तो गव्हर्नमेंट हॅज ॲलोकेटेड, काय ॲलोकेटेड, रिपेअर, अवेलेबिलिटी ऑफ हॉस्पिटल्स की हेफ्टी फंड्स, हेफ्टी फंड्स, बरोबर आहे. द गव्हर्नमेंट हॅज ॲलोकेटेड हेफ्टी फंड्स, एवढंच वाक्य जरी लागलं ना तरी ऑप्शन चेक करा तुमचं. पहिले बी, बी नंतर ई, बी ई वाले किती ऑप्शन आहे तुमच्याकडे, एकच ऑप्शन आहे हे, बाकीचं वाचून घ्या. बी ई तर लागत आहे, हेफ्टी फंड्स फॉर कन्स्ट्रक्शन अँड काय, अँड ए रिपेअर ऑफ क्लासरूम्स इन स्कूल्स, द बिल्डिंग, मग डी द बिल्डिंग ऑफ हॉस्पिटल्स अँड हेल्थ सेंटर्स, अँड सी द अवेलेबिलिटी ऑफ क्लीन ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे कन्फर्म झालं तुमचं उत्तरीच सी, ठीक आहे. इझी होता इससे. नेक्स्ट आता 3 आणि 4 वाले बघू आपण. 3 मध्ये म्हटलंय मिनिएचर मॉडेल इथून तर नाही सुरू होणार, नाव G20 समिट अँड शॉर्ट डिटेल्स इथून नाही होणार. मिस्टर गेट्स हे नाव दिसत आहे, मिस्टर गेट्स, कारण मी हे इकडे का गेलो, कारण इकडे डी नी एक, सी नी एक, डी नी एक, बी नी एक असं दिसत आहे. डी वाला ऑप्शनचे 2 ऑप्शन्स आहेत तसे. तो मिस्टर गेट्स टूर्ड अराउंड काय, दोन्ही ऑप्शन मध्ये एच दिसत आहे. तो टूर्ड अराउंड द मिनिएचर मॉडेल्स ऑफ द प्रोजेक्ट डिस्प्लेड, बरोबर बसतं. टूर्ड अराउंड मिनिएचर मॉडेल्स ऑफ प्रोजेक्ट डिस्प्लेड, डिस्प्लेड नंतर इथे ऑप्शन काय आहे, ई आहे आणि बी आहे. तर बी वाचून घेऊ पहिले आपण, पुढेच दिलं मिनिएचर मॉडेल्स डिस्प्लेड इन ग्लास एन्क्लोजर्स होऊ शकतं. डिस्प्लेड G20 समिट असं तर नाही होणार, डिस्प्लेड ॲट वगैरे काहीतरी असतं तर चाललं असतं. तुमचं ए नंतर बी लागायला पाहिजे, म्हणजे पहिले लागायला पाहिजे तुमचं डी, मग ए, मग बी. डी ए बी वाले किती ऑप्शन आहे तुमच्याकडे, हे एकच ऑप्शन आहे. मग ई सी लागतं का, मग घ्या. इन द ग्लास एन्क्लोजर ॲट द G20 समिट अँड सॉट ई अँड सॉट डिटेल्स अबाउट द प्रोजेक्ट, हो गया ई सी. तो सी वाला तुम्हारा आंसर हो गया. नेक्स्ट फोर्थ मध्ये आता तुम्हाला बघायचं आहे. फोर्थ मध्ये बघू आपल्याला काय काय मिळू शकतं. पहिले तर नाऊननी सुरू होणारे पहा,
नाऊननी सुरू होणारे आहे टू सी पासून नाही सुरू होत काहीच. इट इज नॉट नेसेसरी पासून होऊ शकतं. अँड पोटेंशियली नाही होणार, टू नी नाही होणार, बिटवीन नाही होणार. तो एक ही सेंटेंस है ये वाला जिससे शुरू कर सकते तुम, है ना, एक ही सेंटेंस है ये. तो इट इज नॉट नेसेसरी टू गो, बिटवीन नाही होणार, अँड नाही होणार, टू होऊ शकतं. तो इट इज नॉट नेसेसरी टू गो टू सी द इम्पॉर्टंट डिफरन्स, किंवा हे नाही टू सी द इम्पॉर्टंट, ये नहीं हो रहा. टू द डीपेस्ट पार्ट हे असू शकतं. इट इज नॉट नेसेसरी टू गो टू द डीपेस्ट पार्ट ऑफ द ओशन, म्हणजे बी येईल आणि बी नंतर डी येईल. बी आणि डी वाले ऑप्शन किती आहे तुमच्याकडे? एकच आहे. हे आन्सर झालं तुमचं. सो इट इज नॉट नेसेसरी टू गो टू द डीपेस्ट पार्ट ऑफ द ओशन टू सी, मग हे लागेल टू सी द इम्पॉर्टंट डिफरन्सेस, डिफरन्सेस बिटवीन इन सी टू टेम्परेचर अँड पोटेंशियल टेम्परेचर. तो हे BDAEC शुड बी योर आंसर. ठीक है, चलते आगे. पांचवं, फिफ्थ वाला, ये भी देख लेते. आता फिफ्थ वाल्यामध्ये सुरुवात जर पाहिली ना तुम्ही सगळ्यांची, तर एकच वाक्य आहे जिथून सुरुवात होण्याचा चान्स आहे. ते आहे द VTT टेक्निकल रिसर्च सेंटर ऑफ फिनलँड. नाऊननी सुरू होत आहे वाक्य. तर आपल्याकडे ए नी सुरू होणारे एकच ऑप्शन आहे, एक. हे उत्तर असायला पाहिजे. नो अरेंजमेंट रिक्वायर्ड असू शकतं या केसमध्ये, बरं. त्याच्यामुळे ए नंतर पाहून घेऊ आपण काय आहे. नो अरेंजमेंट रिक्वायर्ड म्हणजे असंच्या असंच जर बरोबर असेल तर ABCDE जर असं असेल तर, पण इथे ADBEC आहे, तर हे पाहून घेऊ आपण. द VTT टेक्निकल रिसर्च सेंटर ऑफ फिनलँड अनाउन्स द रिझल्ट ऑफ अ स्टडी. हे जास्ती बरोबर बसतं इन्स्टेड ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग. कारण इन्व्हेस्टिगेटिंग वाला जर ऑप्शन असता हा, तर इथे टू बीचा फॉर्म लागला असता. तो नाही लागलाय, म्हणजे याच्यानंतर ए वाल्या सेंटेन्स नंतर डी वाला सेंटेन्स लागायला पाहिजे. हे सेंटेन्स अनाउन्स द रिझल्ट ऑफ द स्टडी, आणि ए आणि डी वाला तुमचं एकच ऑप्शन आहे, डी. दॅट इज युअर आन्सर. तुम्हाला पुन्हा ॲडिशनल तिसरं वाक्य वाचायची सुद्धा गरज नाही आहे. 2 वाक्यांमध्ये फिनिश. ठीक आहे, चलायचं नेक्स्ट क्वेश्चनवर. मला जेव्हा तुम्ही जो हा व्हिडिओ जर डिटेलमध्ये बघत असाल तर कमेंट करून नक्की सांगाल की हे जे शॉर्टमध्येच मी सांगत आहे हे तुम्हाला कळतं आहे की तुम्हाला डिटेलमध्येच प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर पाहिजे. जस्ट लेट मी नो. लेवल सध्या आपण इझी लेवलचे घेत आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला अजून कठीण प्रॉब्लेम्स पाहिजे बा, तर मला ते तुम्ही पाठवा व्हॉट्सॲपवर, मग मी तुम्हाला त्याचे उत्तरं देतो. ठीक आहे. नाऊ लेट अस हॅव अ लुक ॲट स्पॉटिंग एरर्स. इथे खूप लोकांना प्रॉब्लेम जातो. हे पाहू आता काय विषय आहे ना. आपल्याला दिल्या 5 पार्ट्स ABCDE. त्याच्यात ज्या पार्टमध्ये एरर आहे त्याच्यात उत्तर पाहू. पहिलं सेंटेन्स, पार्ट्स ऑफ नॉर्दर्न फ्रान्स वेअर ऑल्सो पुट इन ड्रॉट अलर्ट विथ वॉटर सप्लाईज टू बिझनेसेस, फार्मर्स अँड ऑर्डिनरी रेसिडेंट्स रेस्ट्रिक्टेड. काय म्हटलंय? पार्ट्स ऑफ नॉर्दर्न फ्रान्स वेअर ऑल्सो पुट इन ड्रॉट अलर्ट. जेव्हा एखादी गोष्टीचा धोका लोकांना असतो तेव्हा सरकार त्यांना अलर्ट करते. तर याला म्हणतात टू पुट समवन ऑन अलर्ट, नॉट इन अलर्ट. तर पुट इन ड्रॉट अलर्ट इज रॉंग. इथे पाहिजे पुट ऑन ड्रॉट अलर्ट. ठीक आहे. तो ये आन्सर तुम्हाला बी हे इथेच झालं. बरं, हा जो एरर आहे ना हा प्रिपोजिशनचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिपोजिशन्ससाठी नियम नाही आहे. त्याच्यामुळे प्रिपोजिशन्सला तुम्हाला जितकं तुम्ही वाचाल तितकं तुम्हाला जमेल. पुट ऑन अलर्ट ही फ्रेज आहे. तुमच्या डोळ्याखालनं जर ही फ्रेज गेली असेल तर तुम्हाला एरर लवकर सापडेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. ॲज द इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज पॉइंट्स आउट, ड्रॉइंग ओव्हर लार्ज अमाउंट ऑफ कार्बन डायऑक्साइड फ्रॉम ॲटमॉस्फिअर इज इसेन्शियल. अरे कसं काय? म्हणजे थोडंसं खटकतं बा वाचल्यावर. ॲज द इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज पॉइंट आउट, यांनी IPCCनी पॉइंट आउट केलं. काय पॉइंट आउट केलं? ड्रॉइंग ओव्हर लार्ज अमाउंट ऑफ कार्बन डायऑक्साइड फ्रॉम ॲटमॉस्फिअर. ड्रॉइंग ओव्हर म्हणजे काढणे.
वी डू नॉट ड्रॉ ओव्हर कार्बन डायऑक्साईड फ्रॉम ॲटमॉस्फिअर, आहे ना. कार्बन डायऑक्साईड म्हणणं ते कमी करणे असं काहीतरी पाहिजे. ड्रॉइंग ओव्हर म्हणजे तर त्याच्यातनं अजून बाहेर काढणे असा अर्थ होईल. हे ड्रॉइंग ओव्हरमध्ये गडबड आहे. ही ड्रॉ ओव्हर फ्रेज इथे नाही पाहिजे. इथे जी फ्रेज पाहिजे ते आहे कमी करणे कार्बन डायऑक्साईड एन्व्हायरमेंटमधलं. त्याच्यामुळे इट शुड नॉट बी ड्रॉ ओव्हर, इट शुड बी ड्रॉ डाऊन, है ना. इथे ड्रॉ ओव्हर चालणार नाही. इथे ड्रॉइंग डाउन वगैरे पाहिजे, ओव्हर नाही चालत आहे इथे. ठीक आहे. तो यहाँ पे गडबड है ये सेंटेन्स में. ठीक आहे. इथे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट सेंटेन्सवर जाऊ. पहा वाचायची गरज पडत नाही पुन्हा पूर्ण. जिथे अडलं तिथे तुम्ही थांबू शकता. नेक्स्ट, वी हायपोथिसाइज्ड दॅट द ट्रस्टवर्दीनेस, हे बघा ट्रस्टवर्दीनेस, पूर्ण वाक्य वाचतो मग सांगेल, ऑफ द ओरिजिनल सोर्स might be an element that contributed to the accuracy of people's judgment about online images. इथे ट्रस्टवर्दीनेसचं स्पेलिंग चुकलेलं आहे तुमचं, है ना. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीला नेस लावतो तेव्हा वाय वाल्या गोष्टीचं आय व्हायला पाहिजे. तो इट शुड बी ट्रस्टवर्दीनेस असा आय पाहिजे इथे, आय, है ना. ट्रस्टवर्दी, नुसतं ट्रस्टवर्दी असेल तर हे ठीक आहे, वाय. पण ट्रस्टवर्दीनेसच्या वेळेस वायचं काय व्हायला पाहिजे, आय. स्पेलिंग मिस्टेक आहे. नेक्स्ट, फोर्थ वाला, लोकल गोल्ड प्राइसेस लोकल गोल्ड प्राइसेस hit a record 35,960 rupees per 10 grams on Tuesday, having jumped more than 10% over the past month, rising in lines with international prices on tensions in Middle East. इंटरनॅशनल प्राइसेस एवढेच ते वाढले असं म्हणायचं आहे. तर एवढेच वाढले याच्यासाठी ही रायझिंग इन लाईन्स वाली फ्रेज चालत नाही. तेवढेच वाढले याच्यासाठी जी फ्रेज असते ती असते इन लाईन विथ. इन लाईन विथ म्हणजे तेवढेच वाढले. सिमिलर, इन लाईन विथचा अर्थ काय होतो, सिमिलर असा अर्थ होतो. पण सगळीकडे इथे फ्रेजमध्येच प्रॉब्लेम होता. इथलाही प्रॉब्लेम या फ्रेजमध्येच आहे. इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, इथे प्रॉब्लेम फ्रेजमध्येच आहे. तर रायझिंग इन लाईन नको, फक्त पाहिजे इन लाईन विथ, एवढंच पाहिजे इथे. ठीक आहे. चलायचं 5व्या क्वेश्चनवर. नेक्स्ट, फार्मर्स लाईक बाबूराव तळस फ्रॉम वर्धा डिस्ट्रिक्ट. अरे वर्धेचं वाक्य आलं. फार्मर्स लाईक बाबूराव तळस फ्रॉम वर्धा डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र is praying for normal monsoon rains after their incomes were hit by erratic weather and lower crop prices over the past few years. है ना, मागच्या काही वर्षांपासून प्रॉब्लेम मध्ये. आपल्याला एरर शोधायचा, मुद्द्यावर नाही जायचा. पहिले तर तुम्ही पहा की सब्जेक्ट आणि वर्ब मध्ये प्रॉब्लेम दिसेल तुम्हाला. बघा सब्जेक्ट कोणता आहे, कोणाबद्दल म्हणतोय आपण, फार्मर्स बद्दल बोलतोय की बाबूराव तळस बद्दल बोलतोय. वाक्याचा सब्जेक्ट आहे फार्मर्स. फार्मर्स लाईक बाबूराव तळस फ्रॉम वर्धा डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. तर द सब्जेक्ट इज फार्मर्स आणि व्हर्ब कोणता दिला इकडे, इज. जमेल का, नाही जमत. सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्री होत नाही आहे. फार्मर्स साठी इथे काय पाहिजे, आर पाहिजे. समज काय, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट महत्त्वाचा विषय आहे सगळ्यात. बरेच ठिकाणी असं होतं की सब्जेक्ट एका ठिकाणी दिलाय आणि व्हर्ब बराच लांब आहे त्याच्यापासून, म्हणून तो लिंक करायला थोडं कठीण जाऊ शकतं. पण पहिले व्हर्ब पाहायचा वाक्यातला आणि सब्जेक्टशी त्याची जोडी लावायची. ती जर बरोबर लागली तरच पुढे बाकी गोष्टींकडे जाऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज स्पॉटिंग एरर्स. त्याचे 5 क्वेश्चन. आता आपल्याकडे पॅराजंबल. आता पॅराजंबल सॉल्व्ह करू आपण. आपल्याकडे 5 सेंटेन्सेस आहे, त्याचा सिक्वेन्स लावून घेऊ आपण. काय आहे तर मी खालचे क्वेश्चन्स वगैरे काही दिले नाही, नुसता सिक्वेन्स लावू आपण डायरेक्टली. आता काय करायचं, नजर फिरवा. जे पहिल्याही लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी. पहिले नजर फिरवून घ्या फक्त. तो अँड व्हेन इट डज पासून नाही होत, पण काय म्हटलं, अँड व्हेन इट डज दिस इज थ्रू इन्फेक्टेड लाईव्स यांनी नाही होत. इट इज स्प्रेड बेसिकली थ्रू इन्फेक्टेड फिसेस. काहीतरी आहे जे स्प्रेड होत आहे लाईव्ह बर्ड्स पासून. फिसेस अँड सलाइवा कॅरिंग दिस डिसीज फ्रॉम लाईव्ह बर्ड्स टू लाईव्ह बर्ड्स. अच्छा, बर्ड टू बर्ड स्प्रेड होतो असं काहीतरी विषय आहे.
बट सो रेअर इज सच अ जम्प, कुठली तरी सो रेअर आहे ही जम्प, कोणती जम्प माहित नाही, दॅट एक्सपर्ट्स पॉइंट आउट इन 1.5 डेकेड हिस्ट्री ऑफ बर्ड फ्लू इन इंडिया. अच्छा, बर्ड फ्लू बद्दल चर्चा आहे. नॉट अ सिंगल इन्स्टन्स हॅव बीन रिपोर्टेड व्हेन द इन्फेक्शन वॉज पास्ड ऑन टू ह्युमन्स. अच्छा, ह्युमनला पास होण्याबद्दलची चर्चा चालू आहे, ठीक आहे. बट इट रेअरली जम्प्स टू ह्युमन्स. अरे पहा, तर इथे म्हटलंय रेअरली जम्प्स टू ह्युमन्स, पण इथे म्हटलंय बट सो रेअर इज द जम्प. याचा अर्थ काय की हे जे वाक्य आहे, हे वाक्य हे याच्या नंतर येणार आहे. एवढं कन्फर्म झालं तुमचं. वाचता वाचता तुम्ही काय सांगू शकता की बी वाला सी वाला जे वाक्य आहे ते तुमचं बी वाल्या वाक्याच्या नंतर येणार आहे, एवढं कन्फर्म आहे. आता पण अजून पहिलंच नाही सापडलं आपल्याला. तर पहिल्यासाठी नाऊन पाहिजे आपल्याला. हा नाऊन आपल्याला इथे मिळतो आहे, बर्ड फ्लू. बर्ड फ्लू स्प्रेड्स फ्रॉम मायग्रेटरी और वाइल्ड बर्ड्स टू कमर्शियल पोल्ट्री. वाइल्ड किंवा मायग्रेटरी बर्डमधनं बर्ड फ्लू पोल्ट्रीमध्ये जातो असं यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. मग कसा जातो, तर याचं कशाशी लिंक करू शकता तुम्ही. आता वरचं वाचलाय, तर कसा जातो याचं डिस्क्रिप्शन इथे दिलाय. इट इज स्प्रेड बेसिकली थ्रू इन्फेक्टेड फिसेस, म्हणजे त्यांच्या फिसेस जी असते, विष्ठा जी असते फिसेस, त्याच्यातनं किंवा सलायवातनं हा तिकडे जाऊ शकतो. लाईव्ह बर्ड्स टू लाईव्ह बर्ड्स इन एअर ॲज मच ॲज ऑन लँड. हवेत नाही किंवा लँडमधनं कसाही जाऊ शकतो. तर तुमचं पहिलं सेंटेन्स कॅन बी ई. इथे आपण सिक्वेन्स लावणं सुरू करू आणि नंतर तुम्ही कशाशी लिंक करू शकता, त्याला बी शी लिंक करू शकता. अच्छा सॉरी, मी मगा बी लिहिलं वाटते, सॉरी सी. आणि मगाचा जो विषय होता ना तो बी बद्दल नव्हता, तो डी बद्दल होता. हां डी. मी मगाशी म्हणत होतो तुम्हाला की हे सी वालं जे वाक्य आहे हे डीच्या नंतर येणार आहे असं वाचल्यावर दिसत आहे. तर सी वालं वाक्य हे डीच्या नंतर येणार आहे. तो डी पहिले येईल, सी नंतर येईल, असं काहीतरी होईल. आत्ता आपल्याला काय माहीत पडलं की ई वाचल्यानंतर ई नंतर सगळ्यात पहिले काय लागतो, बी. तो ई नंतर बी लावून घेऊ आपण. जागा नेहमी सोडायची मध्ये ॲडजस्टमेंटसाठी, ठीक आहे. तर बी लागला. मग काय म्हटलंय, इट बर्ड फ्लू स्प्रेड्स फ्रॉम मायग्रेटिव्ह बर्ड्स और वाइल्ड बर्ड टू कमर्शियल पोल्ट्री. इट इज स्प्रेड थ्रू इन्फेक्टेड फिशेस सलाइवा. मग म्हटलंय बट, मग आता तुम्ही हे घेऊ शकता, बट इट रेअरली जम्प्स टू ह्युमन्स. कारण अँड व्हेन इट डज, कारण हे अँड व्हेन इट डज आहे ना, हे डायरेक्टली याच्याशी लिंक्ड आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे की डी कुठे आलाय, इथे. मग म्हटलंय अँड व्हेन इट डज दिस इज थ्रू इन्फेक्टेड लाईव्ह बर्ड्स, म्हणजे हे डीला लगेच लागून आहे ए. आणि मग नंतर तुमचं सी, जे नक्कीच तुमचं नंतर लागणार आहे. तर हा तुमचा सिक्वेन्स असेल ई बी डी ए सी. आलं का लक्षात. काय म्हटलं पहिले, बर्ड फ्लू स्प्रेड्स फ्रॉम मायग्रेटरी बर्ड्स टू पोल्ट्री है ना. हा इन्फेक्टेड फिसेस आणि सलाइवातनं स्प्रेड होतो, ठीक आहे. मग नंतर येतो की हा रेअरली माणसांमध्ये जम्प करतो, पण जेव्हा जम्प करायचा आहे तेव्हा तो इन्फेक्टेड लाईव्ह बर्ड्समध्ये जातो किंवा अशा सरफेसवरनं जातो जे कंटॅमिनेटेड आहे. बट सो रेअर इज द जम्प, पण इतकी रेअर ती जम्प आहे की आजपर्यंतच्या पण मागच्या 5-7 वर्षात तरी असं फाइंड आउट नाही झालं की बर्ड फ्लू माणसांमध्ये मिळाला बा. हे अजूनपर्यंत आपल्या लक्षात आलं नाही. तो दिस इज व्हॉट द पॅसेज सेज. सो दिस इज युअर सिक्वेन्स. चले का, चलायचं. अजून काय बघून घेऊ एकदा. अजून काही आहे का. चलो, वी हॅव अ क्लोज टेस्ट आणि त्याच्यानंतर वी डोंट हॅव एनिथिंग. सो वी हॅव अ फायनल 5 मार्क का क्लोज टेस्ट हियर. बघू काय आहे. क्लोज टेस्ट आली की तर सरळ वाचणं सुरू करा, कुछ इधर उधर दिखना नहीं. 20 years blank now, nearly 60% of the world population will live in urban areas. Will live in urban areas. So 20 years आत्तापासून 20 वर्षांची गोष्ट चालू आहे भविष्याची. मग काय म्हणू आपण, 20 years till now, since now, from now, after now की on now पासून पुढे म्हणजे 20 years from now, ठीक आहे. द इम्पॅक्ट ऑफ अर्बनायझेशन माइट नॉट ऑल बी पॉझिटिव्ह. अर्बनायझेशनचा इम्पॅक्ट पॉझिटिव्हच राहील असं नाही ऑन इंडिया. ॲज वेल ॲज अर्बन एक्सपान्शन इज हॅपनिंग ॲट अ मच ब्लँक रेट. खूप ब्लँक रेटला चालली आहे दॅन इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपान्शन. इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपान्शनपेक्षा अर्बन एक्सपान्शन जास्त रेटनी चालली आहे. जास्त रेटसाठी काय आहे आपल्याकडे, फास्टर. आणि फास्टरच काय पाहिजे, तर इथे दॅन दिला आहे. दॅन आहे म्हणजे कंपॅरेटिव्ह वालाच वर्ड पाहिजे आपल्याला, बरोबर. तो ये भी हो गया तुम्हारा सेकंड.
सस्टेनेबिलिटी इश्यूज नीड टू बी ब्लँक. सस्टेनेबिलिटी इश्यू म्हणजे की जे काही अर्बनायझेशन होत आहे ते सस्टेनेबल असेल का. सस्टेनेबल म्हणजे लॉंग टर्म टिकणारं. सो सस्टेनेबल इश्यूज नीड टू बी ब्लँक सो दॅट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज नॉट ॲट ब्लँक ऑफ पब्लिक हेल्थ. सस्टेनेबिलिटीज इश्यूजचा ब्लँक करावं लागेल आपल्याला. म्हणजे काय करावं लागेल ते बघावं लागेल. नाही तर असं नको व्हायला की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत आहे कशाच्या बदल्यात, पब्लिक हेल्थच्या बदल्यात, असा काहीतरी त्याचा अर्थ होईल. तो क्या लगेगा. सस्टेनेबिलिटी इश्यूज नीड टू बी स्पेक्युलेटेड, बिलीव्ड, इमॅजिन, कन्सिडर्ड की अंडरस्टँड. इट हॅज टू बी कन्सिडर्ड. कारण स्पेक्युलेशनचा अर्थ काय होतो, अंदाज बांधणे. बिलीव्हचा अर्थ विश्वास होतो. इमॅजिन तर माहिती आहे तुम्हाला. कन्सिडर म्हणजे याला कन्सिडर करावं लागेल आपल्याला, आहे ना, समजून घ्यावं लागेल. अंडरस्टँड लागणारच नाही कारण टू बी असल्यामुळे आपल्याला इथे अंडरस्टूड जर असतं ना तर जमलं असतं, पण अंडरस्टूड नाही आहे त्याच्यामुळे हे ऑप्शनही लागत नाही. सो दॅट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज नॉट ॲट द ब्लँक ऑफ पब्लिक हेल्थ. पब्लिक हेल्थच्या ब्लँकवर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नको. त्याच्या ब्लँकवर म्हणजे काय, एक फ्रेज असते अशासाठी, ॲट दी कॉस्ट ऑफ. तर जर कॉस्ट असेल तर ते येऊ शकतं. तर ॲट द पेमेंट ऑफ नाही येणार, हे नाही येणार, रेट ऑफ नाही, कॉस्ट ऑफ येऊ शकतं पण कॉस्ट ऑफ नाही आहेत. या एसमुळे हे पण ऑप्शन नाही आहे. मग दुसरं काय बसू शकतं, ॲट द चार्ज ऑफ पण नाही, ॲट द एक्सपेन्स ऑफ बसू शकतं. त्याच्या बदल्यात. ॲट द एक्सपेन्स ऑफचा अर्थ काय होतो, कशाच्या तरी बदल्यात. अँड द फायनल क्वेश्चन, फायनल ब्लँक. सम अर्बन सर्व्हिसेस दॅट आउट टू बी, थॉट आउट टू बी पाहिजे इथे, थॉट आउट टू बी काहीतरी. सब अर्बन सर्व्हिसेस थॉट आउट टू बी इन ब्लँक इन अ सिटी लाईक वॉटर. म्हणजे जे शहरांमध्ये जनरली मोठ्या प्रमाणात आढळतात आपल्याला अशा गोष्टी, जसं वॉटर, इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सपोर्ट, हे शहरांमध्ये कशा प्रकारे आढळतात. वी गेट इट इन लार्ज नाही म्हणत आपण कधी, इन विसिनिटी नाही, इन लोकेशन नाही, इन अबंडन्स. तो इन अबंडन्स हा तिथे उत्तर असला पाहिजे. ठीक आहे. तो अशा प्रकारे हा आता पूर्ण सेक्शन तर नव्हता हा, 2-4 प्रश्न 30 मार्कांसाठी कमी असतील कदाचित, पण दिस इज हाऊ यू कॅन अप्रोच युअर क्वेश्चन्स. ठीक आहे. आय होप यू लाईक इट. जर तुम्हाला याच्यात अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल, काही स्पेसिफिकली तुमचे काही सजेशन्स असतील, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पर्सनली येऊन भेटून सांगत असाल तेही सांगेल, किंवा नंबर देतो, नंबर माझा तुमच्याजवळ असेलच, किंवा आपल्या वेबसाईटवरनं रेडियंटचा घेऊ शकता, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला वेबसाईटचा ॲड्रेस मिळेल, त्याच्यावर माझा नंबरही आहे. कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करूनही डायरेक्ट. जर अजून कठीण प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर मला ते नक्की पाठवा. लेट अस स्टॉप हिअर विथ दिस. थँक यू व्हेरी मच.